नमस्कार. आपण पाहत आहात सतर्क हिंदुस्तान न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. शाश्वत जलव्यवस्थापनासाठी धाराशिवमध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याची सुरुवात. पाण्याच्या बचतीसाठी लोकसहभागाची गरज. जिल्हाधिकारी पुजारी यांचे आवाहन. धाराशिव. पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी जनजागृती, जलसाक्षरतेचा प्रसार आणि शाश्वत जलव्यवस्थापनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याच्या उद्देशाने जलसंपदा विभागातर्फे जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 या उपक्रमाचा शुभारंभ आज सिंचन भवन आनंदनगर धाराशिव येथे करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजारी यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष, अधीक्षक अभियंता श्री विजय थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री पुजारी यांनी अध्यक्षीय भाषणात पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत समाजात जागृती निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी जलतारासारख्या उपक्रमांची अंमलबजावणी करून भूजल पातळी वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. डॉक्टर मैनाक घोष यांनी ही सर्व मोहीम घटकांसाठी खुली असून नागरिक संस्था आणि यंत्रणांनी त्यात सहभागी व्हावा, नोंद घ्यावी आणि सहभाग नोंदवावा असं सांगितलं. यावेळी माजी नगराध्यक्ष श्री नानासाहेब पाटील आणि प्राध्यापक डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव यांनीही जलव्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. अधीक्षक अभियंता श्री विजय थोरात यांनी जलसंपदा विभागाच्या विविध लोकाभिमुख उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये शेतकरी पाणी वापर संस्था, विद्यापीठे, सेवाभावी संस्थांशी संवाद, कालवा स्वच्छता, भूसंपादन, पुनर्वसन, अडचणींचे निराकरण, पाणीपट्टी वसुली, जललेखापरीक्षण, 7/12 नोंदीकरण आणि अतिक्रमण निष्कासन आदींचा समावेश होता. या कार्यक्रमाची सांगता कृष्णा मराठवाडा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री अमोल नाईक यांच्या समारोपीय भाषणाने झाली. त्यांनी शाश्वत जलव्यवस्थापनेसाठी प्रत्यक्ष कृती आणि लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले आणि उपस्थितांचे आभार मानले. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा सतर्क हिंदुस्तान न्यूज. पाहत रहा, लाईक करा, कमेंट करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.